नमस्कार, मी विलास बडे. न्यूज 18 लोकमतच्या प्राईम टाईम या बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बुलेटिनमध्ये आपण बघणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी. सुरुवातीला बातमी मुंबईतून आहे. मुंबईत बोगस नोटांचा अक्षरशः सुळसुळाट पाहायला मिळतोय. अर्थव्यवस्था खिळखिळी करण्याचा काही लोकांकडून प्रयत्न सुरू आहे. मुंबईत तब्बल 7 कोटींच्या बनावट नोटा सापडल्यात. आंतरराज्य टोळीतले 7 जण जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट 11ला यश आलेलं आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई मानली जाते. आरोपींकडून 7 लॅपटॉप, मोबाईल आणि कार जप्त करण्यात आली. एक टोळी दुसऱ्या टोळीला या नोटा विकत होती, तेव्हा पोलिसांनी त्यांना जेरबंद केले. मुंबईतल्या दहशत भागात बनावट नोटा तयार करणाऱ्या रॅकेटचा मुंबई क्राईम ब्रँचनं पर्दाफाश केलाय. तब्बल 7 कोटी रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्यात. मुंबईमध्ये आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई ठरली आहे. इतक्या मोठ्या प्रमाणात नोटा सापडल्यानं स्वाभाविकपणे मोठी खळबळ उडालेली आहे. मुंबईतल्या दहिसर परिसरात क्राईम ब्रँचनं कारवाई करून या बड्या रॅकेटचा पर्दाफाश केलाय. मुंबईच्या बाजारात या नोटा चलनात आणण्याचा डाव या रॅकेटचा होता, पण पोलिसांनी तो वेळीच उधळून लावलाय. पोलिसांनी एकूण 7 आरोपींना अटक केली आहे. ही एक आंतरराष्ट्रीय टोळी आहे. या आरोपींकडून मोबाईल, लैपटॉप जब्त करण्यात आले. ये डुप्लीकेट नोट 7 करोड़ का है, 2000 की नोट है और ये चेक नाके पे दहिसर चेक नाके पे पकड़ा है उसको. उसको अंधेरी से वो आने वाले थे और वो नेशनल पार्क पे हमारी एक टीम थी और दूसरा टीम चेक नाके पे थी. वो ओला कार वहाँ पे दबोच लिया और उसमें से वो बरामद की. अभी तक 7 आरोपी को ताबे में लिया है और ये नोट अभी प्राइमरी इन्फॉर्मेशन दिल्ली से लाया था उन्होंने. आगे की तफसील चालू है. याबद्दल अधिक बोलण्यासाठी रमाकांत तिवारी आपले प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. रमाकांत, कधीपासून हे रॅकेट सुरू होतं? हे रॅकेट कशा प्रकारे या नोटा बनवत होतं? यात कोण कोण आहे? काय खुलासा झालाय पोलीस तपासातून आतापर्यंत? जी, मुंबई में 2000 की नकली नोटों का एक बड़ा जखीरा मिला है, जिसमें पुलिस ने 7 लोगों को गिरफ्तार किया है. हम आपको बताना चाहेंगे कि मुंबई पुलिस की क्राइम ब्रांच टीम ने इस मामले में 7 लोग गिरफ्तार किया है. पुलिस की जानकारियों के अनुसार 7 करोड़ की नकली नोट बरामद किए गए हैं और बरामद की गई नोटें सभी 2000 की हैं. गिरफ्तार आरोपियों को 21 तारीख तक पुलिस हिरासत में भेज दिया गया है. और डीसीपी संग्राम सिंह निशानदार ने हमें ये बताया कि इसके पहले भी इसी महीने की शुरुआत में यूपी के गाजियाबाद में नकली नोट बनाने वाले गैंग का पर्दाफाश हुआ था और पुलिस ने काही तांत्रिक कारणामुळे रमाकांतजी तुमचा आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये. धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. काँग्रेसनंतर आता सरकारमधली राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा नाराज आहे का, हा प्रश्न निर्माण झालाय जितेंद्र आव्हाड यांच्या एका वक्तव्यावरून. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नाव न घेता टोला लगावलाय की इतरांची इच्छा असेल तर सोबत राहू, कुणीही राजकीय मगरुरी दाखवू नये, सरनाईक शिंदेंनी कार्यकर्त्यांना समजवावं, अशा शब्दात त्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एका कार्यक्रमाच्या दरम्यान हे वक्तव्य केलंय. जर इतरांची इच्छा असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस हात सोडणार नाही. पण राजकीय मगरुरीमध्ये जर कुठला पक्ष आमची सत्ता आहे, आम्ही सत्ता आणू शकतो, आमची सत्ता होती वगैरे 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 सांगत असेल तर मग प्रत्येकाला लढायचे मार्ग मोकळे. माझी विनंती असेल, इथले स्थानिक आमदार प्रताप सरनाईक, त्यांचे नेते एकनाथ शिंदे, की आपण इथल्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं, राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घ्यावं आणि एक चांगली आघाडी बनवून, सक्षम आघाडी बनवून वर्षानुवर्ष महानगरपालिका पोखरून खाल्लेल्या बीजेपीला घरी बसवावं. त्यामुळे काही दिवसांपूर्वीच
काँग्रेसमधल्या नाराजांची ब्रिगेड समोर आलेली होती. विजय वडेट्टीवार असतील, त्यानंतर महिला बालविकास मंत्री असतील आणि ऊर्जा मंत्री असतील, या सगळ्यांनी आपली नाराजी व्यक्त केलेली होती. हे धुसफूस आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुद्धा सुरू झाली आहे का? कारण जिथं आजपर्यंत पारंपरिकरित्या शिवसेना राष्ट्रवादी एकमेकांच्या विरोधात असायचे, अशा ठाणे जिल्ह्यामध्ये पुन्हा यांच्यात धुसफूस सुरू झाली आहे का, हा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांच्या या वक्तव्याच्या नंतर निर्माण होतोय. मीरा भाईंदरमध्ये झोपड्यांवर कारवाई करण्यात येते आणि आरक्षित भूखंडावरच्या अनधिकृत झोपड्या तोडल्या गेल्यात. या कारवाईवरून गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड चांगले संतापलेत. नोटीस न देता झोपड्या का तोडल्या असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी हा सवाल उपस्थित केलाय. हे कायद्याचं राज्य आहे, हिटलरशाही नाही. पालिका उपायुक्तांना गृहनिर्माण मंत्र्यांनी चांगलंच फैलावर घेतलेलं आहे. हो, तुम्ही त्यांना नोटीस दिली का? 268 अन्वये नोटीस द्यावी लागते. 15 दिवसात कागदपत्र हजर करा म्हणून. मग एका राज्यात हिटलर आहे, गेला बुडवलं तर चालवणारा गाडा. मग तुम्ही कसं तोडलं, कसं त्याचं उत्तर द्या मला. ऑन व्हॉट ग्राउंड? ऑन व्हॉट ग्राउंड तुम्ही तोडलं? तुम्ही कागदपत्र मागवण्याचा कायदेशीर जो तरतूद आहे, ती तरतूद फॉलो केली का? मी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. इथे तिथे ती ॲक्च्युअली ती तरतूद तुम्ही फॉलो केली का? मुंबईमधली इमारत दुर्घटनेची बातमी आहे. वांद्रे परिसरामध्ये बेहराम पाड्यात इमारत दुर्घटना घडली आहे. 4 तासांनी एका व्यक्तीला बाहेर काढलेलं आहे. ढिगाऱ्याबाहेर काढण्यात यश आलंय. आलम शहा यांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आलंय. आलम शहा यांना भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आलेलं आहे. संध्याकाळच्या सुमारास ही इमारत कोसळलेली होती. स्वाती लोखंडे डोके आपल्या प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. स्वाती, जवळपास 4 तासांच्या अथक प्रयत्नानंतर आलम शहा या व्यक्तीला बाहेर काढण्यात आलं. जसं विलास आपण आधी सांगितलं होतं की ही व्यक्ती आतमध्ये होते, तिने आवाज दिला. फायर ब्रिगेडच्या जवानांनी त्यांना पाणी वगैरे देऊ केलं आणि त्यानंतर अत्यंत चिंचोळा भाग असल्यानं खूप मोठ्या शिताफीनं, खूप मोठ्या शर्थीनं या इसमाला बाहेर काढलं गेलं. आलम शहा असं यांचं नाव आहे आणि आता त्यांना भाभातील ICU मध्ये दाखल करण्यात आलेलं आहे आणि त्यांचे सध्या उपचार सुरू आहेत. पण त्यांची परिस्थिती गंभीर आहे या क्षणी. त्यामुळे ही खूप दुःखाची गोष्ट आहे, कारण आतापर्यंत 7 जणांना रेस्क्यू करण्यात आलं आणि 6 जणांची प्रकृती स्टेबल आहे, स्थिर आहे. एका मुलीला थोडं फ्रॅक्चर आहे आणि अजूनही रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. रेस्क्यू म्हणण्यापेक्षा आतमध्ये कोणी अडकलंय का याचा शोध घेतला जातो. कारण निर्माणाधीन ही इमारत, ही झोपडी होती. 4 मजले ऑलरेडी बांधलेले असून त्याच्यावर आणखी 2 मजले बांधले जात होते. त्या दरम्यान ही दुर्घटना घडली. त्यामुळे एखादा कामगार किंवा एखादी कोणी अडकला असू शकतो याचा विचार करत पालिका आणि फायर ब्रिगेडचे कर्मचारी इथे आता काम करताना बघायला मिळतात. धन्यवाद स्वाती, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल. दरम्यान एका तक्रारदाराने या सगळ्या दुर्घटनेबद्दल नेमकं काय म्हटलंय जाणून घेऊयात. क्या कह सकते हैं अब जो अब ऐसा हो गया है कि जैसे अब झोपड़पट्टी है तो उसका तो सोचना पड़ेगा ना आगे, क्योंकि इससे पहले 3 बार हो चुकी, जितना बार हुआ है इससे पहले तो होता रहता है, तो अब सब कुछ सोचना पड़ेगा. क्योंकि अब हमेशा जो ऐसा हादसा हो रहा है इससे आगे क्या हो ये तो सब लोगों को सोचना पड़ेगा कि ऐसा क्यों हो रहा है बार बार. और हर बार जब हादसा होता है उसके बाद सोचा जाता है. ये बताइए कि आप लोग यहाँ के स्थानीय रहवासी है, यहाँ पर आप रहते हैं, तो इस बात के खिलाफ आवाज नहीं उठाते कभी? मैडम इसमें आवाज़ क्या उठाएंगे? बनाने के टाइम पे जब भी 4 माला बनाने का रहता है, तो जब भी आती है तो पुलिस और प्रशासन जो भी रहता है वो लोग को सब मालूम नहीं पड़ता है कि यहाँ पे क्या हो रहा है क्या नहीं हो रहा है. अच्छा चलो ये तो झुकी झोपड़पट्टी है, तो आप जाके देखो बिस्मिल्लाह बिल्डिंग के अंदर वो कैसे बनाए. बिल्डिंग का हिस्सा अलग है, बाकी 8 बाई 8 12 बाई 12 का उन्होंने अलग बनाया है. वो बिल्डिंग कब गिर जाएगी, कब हादसा हो जाएगा, नहीं समझ में आता. पब्लिक को क्या करेंगे? पब्लिक को समझ में नहीं आता, लेकिन प्रशासन को तो समझ में आता है, उनको तो दिखता है. आते हैं आँख से आके देख के चले जाते हैं, कोई मकसद नहीं है. यानंतर प्रजासत्ताक दिनाच्या काही महत्त्वाच्या बातम्या. उत्तराखंडच्या जोशीमठमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला. तब्बल 11,000 फूट उंचीवर आणि उणे 20°C तापमानात हाडं गोठवून टाकणाऱ्या थंडीमध्ये जवानांनी आपला तिरंगा डौलानं फडकवला.
तब्बल 11,000 फूट उंचीवरती आपल्या जवानांनी चित्तथरारक अशा कसरतींच्या माध्यमातून आज हा प्रजासत्ताक दिन साजरा केला. लडाखमध्ये इंडो तिबेटियन बॉर्डर पोलिसांनी 15,000 फूट उंचीवर तिरंगा फडकवला. या ठिकाणी उणे 35°C इतकं तापमान होतं. मात्र हाडं गोठवून टाकणाऱ्या या थंडीत सुद्धा जवानांचा जल्लोष काही कमी नव्हता. हा डौलानं फडकणारा तिरंगा इथल्या सैनिकांचा धीरोदात्तपणा दर्शवत होता. भारतीय सीमांचं रक्षण करण्यासाठी आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या आणि दररोज अशा अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा देशाच्या सीमांचं रक्षण करणारे हे सैनिक. इकडे जम्मू काश्मीरच्या बारामुल्लामध्ये सुद्धा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना जवान सीमेवर नजर ठेवून होते. कारण पाकिस्तानच्या या सीमेवरून दहशतवादी देशात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करत असतात. त्या दहशतवाद्यांना त्यांच्या शब्दात उत्तर देण्यासाठी जवान कडाक्याच्या थंडीत डोळ्यात तेल घालून आपल्या सीमांचं रक्षण करतायत. आणि आजचा प्रजासत्ताकाचा दिवस सुद्धा त्यांनी साजरा केला. इकडे राजपथावर देशाच्या हवाई दलाचं सामर्थ्य जगाला. अपाची हेलिकॉप्टरनं सुद्धा आज आकाशात कसरती केल्या. हेलिकॉप्टरचं सामर्थ्य पाहून देशाच्या या शक्तीची जाणीव निश्चितपणे जगाला झाली. आकाशात धडकी भरवणाऱ्या या कसरतींनी सगळेच अवाक झाले, थक्क झाले. नौदलाच्या चित्ररथाच्या दर्शनी भागात मुंबईतल्या नौसैनिकांचा इतिहास दर्शवण्यात आला. तसंच आत्मनिर्भर भारत अंतर्मुख प्रमुख गोष्टी ठळकपणे दाखवण्याच्या उद्देशानं हा चित्ररथ तयार करण्यात आला होता. आझादी का अमृत महोत्सवाचा विशेष उल्लेख यावेळी करण्यात आला. आज जगाला पाहायला मिळाले. 480 कलाकारांनी वंदे मातरम या संकल्पनेअंतर्गत नृत्याविष्कार सादर करत भारताच्या संस्कृतीचं जगाला दर्शन घडवलं. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर काल 2022 वर्षाच्या पद्म पुरस्कारांची घोषणा करण्यात आली. एकूण 128 जणांना पुरस्कार जाहीर झाले. यात CDS, बिपिन रावत, कल्याण सिंग आणि राधेश्याम खेमका यांना मरणोत्तर पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. कलाक्षेत्रात प्रभा आत्रे यांना पद्मविभूषण पुरस्कार जाहीर झाला. पद्मभूषण पुरस्कार सायरस पुनावाला, नटराजन चंद्रशेखर यांना जाहीर झाला. मला असं वाटतं मी फुलत राहिले. मला जे करायचं होतं ते मी करत राहिले आणि ते चांगलं झालं. ज्या अर्थी लोकांना आवडलं आणि आज हा पुरस्कार मिळतोय म्हणजे मी चांगलं काम करत राहिले. कंटिन्यू फोन येत आहेत, अभिनंदन दिलं जात आहे तुम्हाला. आतापर्यंत कुणाचे असे जवळच्या लोकांचे फोन आले? जवळच्या पुष्कळ लोकांचे फोन आले, त्यांचे मी आज घेतच नाहीये, फक्त तुम्हा लोकांना. ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदक मिळवणाऱ्या नीरज चोप्रा यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला. यावर्षी नीरज चोप्रा यांनी सगळ्यांचे आभार मानत देशाचं नाव अजून मोठं करण्याचा निर्धार व्यक्त केला. काफी खुशी है, PVSM और पद्मश्री के लिए पता लगा और आप सभी की विशेष और सपोर्ट के लिए बहुत बहुत धन्यवाद. और यहाँ पे अभी सुबह की ट्रेनिंग के लिए आए हैं. ऐसे ही मेहनत करते रहेंगे आगे भी और कोशिश करेंगे अपने देश के लिए अच्छा प्रदर्शन करते रहें. और आप सभी को भी बहुत बहुत कंग्रेचुलेशन जो जिसको भी अवार्ड मिला है. यानंतर बातमी बिहारमधून आहे. रेल्वे भरतीवरून आक्रमक झालेल्या विद्यार्थ्यांनी गया इथं चक्क ट्रेनचे डबे पेटवून दिलेले आहे. रेल्वे भरती बोर्डानं ग्रुप D आणि NTPCच्या परीक्षा पुढे ढकलल्या. बिहारमध्ये यावरून परिस्थिती चिघळली आहे. NTPC परीक्षेच्या निकालात गैरप्रकाराचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे. यावरून संतप्त विद्यार्थ्यांनी गया जंक्शन इथं रेल्वेच्या मालमत्तेवर हल्ला चढवला.
निदर्शनादरम्यान गया जिल्ह्यात गोंधळ घातला आणि गया जंक्शनवर उभी असलेली रिकामी ट्रेन पेटवून देण्यात आली। या निदर्शनाच्या दरम्यान रेल्वे पोलीस आणि विद्यार्थ्यांमध्ये जोरदार दगडफेक झाली। गया जंक्शन इथं हजारो विद्यार्थी जमले होते। परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी आरपीएफनं अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या। या सगळ्या महत्त्वाच्या घडामोडींसोबत बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय। ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत।